करायची नाही। तर आज आपण कॉलर नेकची कटिंग करणार आहोत। कॉलर नेक कटिंग मध्ये आपल्याला शोल्डर किती घेतली पाहिजे किंवा लूजिंग द्यायचं की नाही, किंवा कोणत्या साईजला किती शोल्डर पाहिजे किंवा मुंडा किती खोली पाहिजे, मुंड्याची उंची किती पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला हे येते, चिंता पडते। त्यामुळे मग तुम्ही कॉलर नेक कटिंग करायलाच बघत नाही। तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर हे कुठलेच प्रश्न तुमच्या मनात उभे राहणार नाहीत किंवा भीती वाटणार नाही कॉलर नेक कटिंग करण्यासाठी ब्लाऊजची। तर चला मग बघूयात कॉलर नेकच्या ब्लाऊजची कटिंग कशी करायची। अगदी स्टेप बाय स्टेप मी भरपूर साऱ्या टिप्स देणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर चला आजचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला कॉलर नेक ब्लाऊज कटिंग करताना काहीही अडचण येणार नाही। चला तर मग कटिंग कशी करायची ते बघूया। सुरुवातीला स्ट्रेट लाईन, तिथून पुढे उंची टाकायचे। 14 उंची आहे तर 15 वर खून करून घ्यायचे आणि कॉलर नेक साठी दुसरी खून आपल्याला 7.5 वर करायची। सगळीकडे रेषा मारून घ्यायचे। इथे टाकायचे शोल्डर। शोल्डर आहे 14 तर 14 चे निम्मे 7, अर्धा इंच शिलाई मार्जिन। इथे सुद्धा 7.5 वर खून करायचे। क्रॉस बॅक अर्धा इंच आतमध्ये, स्ट्रेट लाईन ओढायची आणि आर्म होल टाकून घ्यायचं। आता त्या अगोदर आपल्याला इथं अप्पर चेस्ट 35 आहे तर त्याचा चौथा भाग 8.25, 1 इंच लूजिंग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्यानंतर कमरेचा चौथा भाग, कंबर आहे 30, 30 चा चौथा भाग 7.5 आणि 1 इंच टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। अशी ही आपली कमरेची साईड येणार आहे। इथे रेगा मारून घ्यायचे। आता इथे आपल्याला आर्म होल ठेवून बघायचं आहे। आता ही मुंड्याची लाईन नाही, इथे आपण क्रॉस बॅक टाकला अर्धा इंच पाठीमागे आणि तिरकस रेघ ओढून घेतली मुंड्यासाठी आणि आपल्याला इथे आता या पद्धतीने आर्म होल लावायचा आहे। आर्म होल आहे 16.5, त्याचे निम्मे होतात 8.25, त्यामध्ये आपल्याला 1.25 इंच लूजिंग पाहिजे तर 9 इंच आर्म होल भरला पाहिजे। कॉलर नेक साठी दुसरं काम असतं आपलं 1 इंच शोल्डर स्लोप द्यायचा आहे आणि इथे टाकायचे आपल्याला गळ्याची मार्किंग, म्हणजे गळा रुंदी 2.25 वर टाकलेली आहे। आता या गळ्या मार्किंग जवळ हा स्लोप मिळवायचा आहे या पद्धतीने। आता इथून खाली आपल्याला हा आर्म होल 9 इंच भरला पाहिजे। नाही भरला तर आपल्याला ॲडजस्ट करावं लागणार आहे। शिलाई मार्जिन सोडायचं आहे दोन्हीकडे आणि 9 इंच भरतो का बघूया। तर हा भरतोय आपला 8.25, तर थोडासा खाली उतरवूया, 0.5 इंच खाली उतरवायचा। आता परत मोजून बघूया 9 इंच भरतो का। तर हा बरोबर 9 इंच भरतोय। तर इथून आता आपल्याला हा परफेक्ट मुंड्याची लाईन किंवा मुंड्याचा आकार भेटलेला आहे। या पद्धतीने मुंडा काढायचा आहे आणि कॉलर लावायची असेल तर स्ट्रेटच ठेवायचे किंवा तुम्हाला बंद गळा जर ठेवायचा असेल मानेवर विदाउट कॉलरचा तर अर्ध्या इंचावर कट करून हा आपल्याला असा राऊंड द्यायचा आहे गळ्याचा। नंतर आपल्याला इथे फिटिंगच्या लाईनचा हाफ करून घ्यायचा असा आणि उंची द्यायची आपल्याला इथे 5 इंच, किंवा मग कशी द्यायची ते पण सांगते।
आपला बस्ट पॉईंट किती आहे बघायचा. बस्ट पॉईंट आपला आहे 9 इंच. तर शोल्डरच्या मध्यावर लावायचे इथे टेप आणि 9.5 वर खूण करायचे अशी. आणि या टक्स पॉईंटच्या वरती 1 इंच आपला हा टक्स आला पाहिजे, पाठीमागचा टक्स. तर इथे आपला हा टक्स येणार आहे 5.5 इंचावर. आणि मग या साईडला अर्धा इंच आणि या साईडला अर्धा इंच असा टक्स टाकून घ्यायचा आहे. इतकी सोपी आणि सिंपल साधी कटिंग आहे ही. झाली कॉलर नेकची कटिंग. तर एकदम परफेक्ट आपला हा मुंडा बसणार आहे. टाकेमध्ये ब्लाऊज अजिबात काचणार नाही. शिवाय आपण इथे क्रॉसबॅक व्यवस्थित टाकल्यामुळे शोल्डरचं माप व्यवस्थित असल्यामुळे आपला हा पाठीला सुद्धा ब्लाऊज खेचला जाणार नाही किंवा ताणला जाणार नाही. अशा पद्धतीने ही कटिंग आहे कॉलर नेकची. तर कट करून घेऊया. आपण हे स्ट्रेट कट करणार आहोत कारण कॉलर नेक आहे. तुम्हाला जर बंद गळा ठेवायचा असेल तर या पद्धतीने अर्ध्या इंचावर गळ्याची मार्किंग करून गळा कट करायचा आहे. आर्म होल मध्ये या पद्धतीने आपली ही कटिंग झाली. इथे कट मारायचं आहे गळ्याला आणि फिटिंगला सुद्धा. आता हेच कटिंग आपल्याला दुसरीकडे ठेवून घ्यायचं आहे आणि छापून घ्यायचं आहे. आता आपला पुढच्या भागासाठी काय असणार आहे तर हुकाय पट्टी असणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे मार्जिन सोडायचं आहे अगोदर. आणि मग आपल्याला इथे या पद्धतीने कागद लावायचा आहे हा. आणि जसं आहे तसं हे छापून घ्यायचं आहे. आता आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करण्यासाठी काय करायचं आहे तर पाठीमागच्या भागापेक्षा ही जी शोल्डर आलेली आहे, आता आपली 7.5 आली. इथून इथं बघा 7.5 आली. तर आपल्याला 7 वर घ्यायचे. किती वर? 7 वर घ्यायचे. मग इथून सुद्धा 7 वर. तर ही लाईन ओढून घेऊयात. उंची किती आलेली होती आपली? सुरुवातीला आपण 7.5 उंची टाकलेली होती मुंड्यासाठी. त्यातून 1 इंच आपण स्लोप दिला म्हणजे 6.5. आणि मग नंतर कमी पडतोय आर्म होल म्हणून 0.5 इंच खाली वाढवलं. इथं दाखवते मी. इथून खाली उंची आपण 7.5 वर ही रेख टाकली आणि 1 इंच आपण शोल्डर स्लोप दिला म्हणजे 6.5 झाले. त्यानंतर इथून खाली आपण 0.5 इंच वाढवले म्हणजे 6.5 मध्ये 0.5 इंच वाढवलं तर 6.25 हा आपला मुंड्याची उंची आलेली. तर ती मुंड्याची उंची आपण इथून 6.25 वर द्यायची अशी. आणि स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आता इथपर्यंत या पद्धतीने. आणि जेवढे इथं आले 7 इंच तेवढेच इथं पण 7 इंच आणि त्याच्या आतमध्ये अर्धा इंच किंवा ही स्ट्रेट लाईन ओढायची अशी. आणि मग इथे आपल्याला अर्धा इंच आतमध्ये मध्यावर या रेघेच्या मध्यावर अर्धा इंच आतमध्ये असा हा आपल्याला क्रॉस फ्रंट काढून घ्यायचा आहे. आणि मग इथून आपली ही आता मुंड्याची लाईन अशी जाणार आहे. या पद्धतीने हा मुंडा छाटला जाणार आहे. सुरुवातीचा मुंडा आपला कसा गेलेला आहे बघा. इथं लावते मी. पाठीमागचा मुंडा आपला हा असणार आहे. डार्क करून दाखवते. आणि पुढचा मुंडा आपला असा असणार आहे. आता इथे आपण अर्धा इंच काय केलंय शोल्डर कमी केले. का कमी केले तर पुढचा गळा लूज होतो. तर तो लूज होऊ नये म्हणून आपण ही शोल्डर कमी केले. आता इथे बघा आपल्याला हा लावायचा आहे शोल्डर आणि गळ्याची मार्किंग करून घ्यायचे. इथे येणार आहे म्हणजे काय होणार आहे बघा. एवढा गळा आपला टाईट झाला. इथे दिसतोय कागद तुम्हाला बाहेर आलेला. एवढा गळा आपला टाईट झालेला आहे 0.5 इंचाने.
आणि मग इथून आपल्याला आता गळ्याचं मार्किंग करायचंय. गळ्याची उंची किती आहे बघायची पुढच्या भागाची. तर 6.5 असेल तर 7 वर खूण करायचे आणि 2.5 इंच हा आपला रुंदी आली गळ्याची. आता इथून तुम्ही हा गळा, इथे शोल्डर पट्टी 4.5 आहे, तर इथं तुम्ही 3 इंच सुद्धा ठेवू शकता असं. मग आपल्याला हे या पद्धतीने असं आणि इथून हा गळा असा ओळवू शकतो आपण. म्हणजे काय होणार आहे, आपलं वरती गळा मानेजवळ गळा माने बरोबर असणार आहे, पण इथे पुढे फ्रंट साईडला गळा ओपन होणार आहे आपला, त्यामुळे लुक छान येतो. आता इथे तुम्ही असा पंचकोनी गळा केला तरी खूप सुंदर दिसतो ब्लाऊज. या पद्धतीने असा गळा काढला तरी सुद्धा तुम्हाला खूप छान हा गळा बसणार आहे. पण इथं 2.5 आहे, इथं पण 2.5 आहे, पण थोड्या अंतरावर मध्यावर मी रेगेच्या बाहेर 1/2 इंच येऊन हा गळ्याला आकार दिलाय. म्हणजे मग इथं स्पेस कमी राहते, चुन्या येत नाहीत आपल्या पुढच्या भागाला सुद्धा मुंड्यामध्ये, आणि एकदम परफेक्ट ही कटिंग बसणार आहे. आता दुसरं काम आपल्याला काय करायचं असतं पुढच्या भागासाठी, इथून खाली आपल्याला पॉइंट टाकायचा आहे. पॉइंट जर 9 आहे तर आपल्याला 9.5 वर खूण करायचे आणि तिथे एक रेग ओढून घ्यायची. आता या रेगेवर आपल्याला हुकाय पट्टीच्या पुढे, ही रेग आहे ती हुकाय पट्टीची आहे, त्याच्या पुढे जो कागद आहे ते शिलाई मार्जिंग आहे हुकाय पट्टीचं. तिथून इकडे आपल्याला बसचा 10वा भाग, बस्ट आहे 36, अप्पर चेस्ट 35 आहे, बस्ट 36 आहे, तर 36चा 10वा भाग 3.5 आणि 1 रेग इथे येणार आहे. आणि इथून खाली आपल्याला राऊंड टाकून घ्यायचा आहे. राऊंड आहे 12, तर 12.5 आणि खालचा एक 13 वर खूण करून घ्यायचे. म्हणजे 12 मध्ये 1 इंच शिलाई मार्जिंग वाढवलं, क्रॉस पट्टी जोडायला 1/2 इंच आणि शोल्डर जोडायला 1/2 इंच. तर या पद्धतीने इथे आपण राऊंड टाकून घेतला. नंतर आपल्याला इथून 1 इंच वर जायचंय, इथून 1 इंच वर जायचंय. किंवा मग तुम्ही असं केलं तरी सुद्धा चालू शकतं. आता इथून खाली आपल्याला 3.5 इंच मिळालेत, 1/2 इंच खाली उतरायचंय आणि इथे टक्स टाकायचा आहे. 1 इंच या साईडला, 1 इंच या साईडला. हा आपला 1 टक्स झाला. इथून तुम्ही हा 1 टक्स ब्लाउज स्टिच करू शकता असा. आणि त्यानंतर आपल्याला अर्धा ते पाऊण इंच उंची वाढवून ठेवायचे. आता या टक्सच्या आजूबाजूला आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. किती कमरेचं माप टाकायचं बघा. हुकाय पट्टीच्या पुढे कंबर आहे 30 इंच, तर 30चा 4था भाग 7.5 येतो. तर ही 7.5 ची खूण आली इथं. आणि आपला हा टक्स कितीचा आहे बघूया, 2 इंचाचा. तर ते टक्सचे 2 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर ही कटिंग आपली 1 इंचानी पुढे जाणार आहे इथं, आणि इथून इथं. अशा पद्धतीने ह्या ब्लाऊजची कटिंग होणार आहे, 1 टक्स ब्लाऊजची कटिंग. आता यामध्ये तुम्हाला वरती शोल्डरच्या इथे कोणताही ब्लाऊज असेल तरी अशीच ॲडजस्टमेंट करायची. खाली इथे तुम्ही 4 टक्स ब्लाऊज कटिंग करू शकता किंवा कटोरी ब्लाऊज कटिंग करू शकता, किंवा तुम्हाला 1 टक्स ब्लाऊज असू दे, प्रिन्सेस कट ब्लाऊज असू दे, कोणताही ब्लाऊज असू दे, तुम्ही इथं टक्सची मांडणी करायची आणि कटिंग करायचे जो हवा त्या ब्लाऊजची. पण वरती मात्र सेम राहणार आहे कटिंग. आपली कटिंग इथून होणार आहे. आता हे मी कट करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला.
आहे आपल्या बस्ट आणि अप्पर चेस्ट आणि फुल बस्टमध्ये. त्यामुळे आपल्याला जेवढा हवा तेवढा पप आपण इथे टाकून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने हा पप टाकून घ्यायचा आहे, जेवढा हवा तेवढा. इथे ही टक्स टाकल्यानंतर असा ब्लाऊज खालीवर होतो, तो आपल्याला इथे स्ट्रेट ठेवायचा आहे. आणि ही स्ट्रेट लाईन कट करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ही कटिंग झाली आहे. अप्पर बस्ट आणि फुल बस्ट मध्ये 1 इंचाचा फरक असल्यावर या पद्धतीने आपला हा पप येणार आहे. आता हे आपण याच्यावर ठेवायचं आहे आणि या पद्धतीने जोडायचा आहे. असं इथे हवा असेल तर छोटासा टक्स मारला तरी चालतो, 1 टक्स असेल तरी. बघा, प्रिन्सेस कट ब्लाउजला आपण हुकाय पट्टीकडे एक छोटासा टक्स देत असतो, त्या पद्धतीने हा टक्स देऊन फिनिशिंग मध्ये छान ब्लाउज येतो हा. या पद्धतीने होणार आहे. या साईडला बघायचे उंची बरोबर आहे का, सेम आहे का. तर इथे जास्त होते तर आपल्याला ही अशी कट करायची. तर या साईडने असा राऊंड मध्ये कट करायचा. इकडे टक्स अजिबात कमी करायची नाही उंची टक्सची, कारण मग काय होणार आहे, तुम्हाला ब्लाऊज वरती खेचला जाणार आहे, छातीतून ब्लाऊज वर सरकला जाईल. म्हणून आपल्याला उंची अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्रा ठेवायची असते पाठीमागच्या भागापेक्षा, पुढच्या भागाची. आणि या पद्धतीने आपली ही ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल हे कमी पडते, तर हे पुढचा डीप नेक आहे त्यामुळे हे बरोबर होणार आहे. फिटिंगचे आपले 1.5 इंच काढूयात. इथून 1.5 इंचावर फिटिंग आली, इथून 1.5 इंच बरोबर फिटिंग इथून इथे येणार आहे. आता याच्या पुढे हे 7.5 राहतात का बघूया. या पद्धतीने आपली ही परफेक्ट कटिंग होणार आहे. आणि मी तुम्हाला पप सुद्धा काढून दाखवला. कॉलर जर तुम्हाला बसवता येत नसेल, ब्लाऊजला लावता येत नसेल, तर तसं कमेंटमध्ये नक्की सांगा मला. नेक्स्ट टाइम आपण कॉलर कशी बसवायची असते ब्लाऊजला ते तुम्हाला मी मशीनवर दाखवेन. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, भरपूर शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.